केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तोची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर हे करुणा करो दयाला करुणा करा दयाला करा दयाला करा दयाला तुमचा अनुग्रह लाभलो हो पावन झालो चराचरी हे करुणा करा करुणा करा तुमचा अनुभव लाधलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा तुमचा अनुभव लाधलो पावन झालो चराचरी करुणा करा दयाला तुमचा अनुभव लाधलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलत वचनी अति भाविक एका जनार्दनी तुमचा दास त्याची अस पुजवावी मंगल भवन अमंगल मंगल भवन अमंगल हरी जगहो दशरथ अजिर बिहारी जग मंगल गुण राम के राम दीमुक्ति धन धाम जग मंगल गुण राम के राम दीमुक्ति धन धर्म की धाम राजा राम 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 राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 सर्व राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 ज्ञानदेव भरता माया गेली समोर विलया संत महिमावरू किती निर्जू चालविली भित्ती जड मोड उद्धारिले रेड्या मुखी वेद बोले भरे राम याचा नारा जमन माझे ज्ञानेश्वरा विढाल विढाल प्रस्तुतीकरिता घेतलेला भंग हा नारायण महाराजांचा आहे. वारकरी संप्रदायामधले जी संत पंचायत किंवा ते ज्यांना म्हणतात इथे प्रस्तुत दिसायला हा भंग नारायण महाराजांचा सुद्धा आहे आणि नामदेव महाराजांचा पण आहे. मी नामदेव महाराजांचा का म्हटले हे आपण थोडक्यात पाहूया. एकदा सर्व संत मंडळी चंद्रभागेत बसले असताना चर्चेला सुरुवात होती. त्यांची चर्चा तुमच्या आमच्यासारखी नव्हती तर त्यांची चर्चा वेगळी. आपण वारीला गेलो की दर्शन बारीला लागतात. ओळखीचा कोणी भेटला
घरात होते तर संतांच्या तशा नव्हत्या चर्चा, संतांच्या आध्यात्मिक ज्ञानाविषयी अशा त्यांच्या चर्चा होत्या. त्यावेळेस वाल्मिकाचा विषय निघाला. ते म्हणाले की वाल्मिकाने शतकोती ग्रंथामध्ये रामायण तयार केले. चंद्रभागे तेरी आई काला गोष्टी वाल्मिकी शतकोटी ग्रंथ केले. वाल्मिकी शतकोटी ग्रंथ केले. वाल्मिकी शतकोटी चंद्रभागे तिरी ऐकल्या गोष्टी वाल्मिक शतकोटी ग्रंथ केले. नामदेव महाराज म्हणाले की मी आतापर्यंत फुकट आयुष्य गमावले. आणि नामदेव महाराज म्हणाले की हा वाल्मिक हा पापी असून सुद्धा त्याने शतकोटी ग्रंथामध्ये रामायण तयार केले. मी त्याचा एकही अभंग करू नाही. आणि भगवंत म्हणाले की अरे नामदेवा, जरा विचार कर, ज्यावेळेस वाल्मिकाने शतकोटी ग्रंथामध्ये रामायण तयार केले ना, त्यावेळेस आयुष्यामध्ये ज्या सुट्टी आता आयुष्यामध्ये कमी आहे. तळेवेळी होती आयुष्याची वृद्धी, तळेवेळी होते आयुष्याची वृद्धी. तळेवेळी होते आयुष्याची वृद्धी. तळावरी होती आयुष्याची वृद्धी. तळावर होती आयुष्याची वृद्धी. आताची आमादी थोडी आशा. आताची आमादी थोडी आशा. तळेवेळी होते आयुष्याची वृद्धी. तळेवेळी होते आयुष्याची वृद्धी. आताची अयोधी थोडी आहे. आताची अयोधी थोडी आहे. दयावरी होती आयुष्याची वृद्धी. दयावरी होती आयुष्याची वृद्धी. तळेवेळी होती आयुष्याची वृद्धी, आताची वधी थोडी असे. नामदेव महाराज म्हणाले की आता माझा संकल्प सुटला आहे. जर माझा संकल्प न झाल्यास जीवा काढून तुझ्या पुढे ठेविले. नामा म्हणे जरी न होता संपूर्ण, जीवा उतरीन तुझ पुढे. भगवंताला 16,108 राण्या होत्या. त्यापैकी 8 पट्ट होत्या. एक दिवशी श्रीराम आणि भगवंत पिरजेच्या महालाकडे गेले. आणि भगवंत श्रीराम म्हणाले की श्रीराम्या, इथे जरी कोणी आले ना तरी त्याला आत येऊ देऊ नको. भगवंत आतमध्ये गेले. इकडे राधा रुक्मिणी मातेचा महालात गेली. तिने डोकून पाहिलं तर तिला भगवंत दिसले नाही. राधाने रुक्मिणी माताला विचारले की रुक्मिणी माता, भगवंत कुठे गेले आहेत? मग रुक्मिणी माता म्हणाले की भगवंत पिरजेच्या महालाकडे गेले आहेत. राधा पळतच पिरजेच्या महालाकडे गेली. आणि गेल्याच्या नंतर राधा आत जातात श्रीरामा म्हणाले की श्रीराम्या, आज जाऊ नको. मला भगवंतांनी सांगितले आहे की इथे जरी कोणी आले तरी त्याला आत येऊ देऊ नको. मग राधा म्हणाली की द्वारपाल म्हणून घरातल्यांसाठी का बाहेरच्यांसाठी? मग श्रीराम म्हणाले की हे मला माहिती नाही, तू आज जाऊ नको. मग राधा म्हणाली की मी तुला शाप देईल, तू मला आज जाऊ दे. मग श्रीराम म्हणाले की मी भगवंतासाठी शाप भोगायला सुद्धा तयार आहे. मग राधेने असा शाप दिला की तू 100 वर्ष राक्षस होऊन जाशील. राधा तिथं शाप देऊन रुसून निघून गेली. आणि इकडे भगवंत बाहेर आल्याच्या नंतर भगवंत श्रीराम म्हणाले की श्रीराम्या, इथे कोणी आले होते का? श्रीराम म्हणाले की हो, इथे राधा आली होती, ती मला शाप देऊन निघून गेली. आणि मग भगवंत म्हणाले की आता तिच्याकडे जायलाच पाहिजे. भगवंत आणि श्रीराम्या राधेकडे गेले. राधाच्या महालात गेल्याच्या नंतर भगवंत राधेला म्हणाले की राधे, काय काम होतं म्हणून तू माझ्याकडे आली होतीस? राधा एक शब्द देखील बोले ना. मग श्रीराम म्हणाले की हा काय तुला रामायगडी वाटला काय? ह्याच्यामुळे तर सर्व जग चालतंय. गतीर भरता प्रभू साक्षी,
दिवासत् शरणं श्रुत प्रभय प्रलय स्थानं निदानं बीजमव्ययम्. मग श्रीराम म्हणाल की मी तुला शाप देतो की तुला 100 वर्ष भगवंताचं दर्शन होणार नाही. मग राधा लगेच भगवंताला म्हणाल की भगवंता मला या शापातून मुक्त करा, भगवंता मला या शापातून मुक्त करा. मग भगवंत म्हणाल की राधे हा माझा शाप नाही, हा माझ्या भक्ताचा शाप आहे. जर माझा जर शाप असता ना तर तुला लगेच मुक्त केलं असतं, पण हा माझा शाप नाही, हा माझ्या भक्ताचा शाप आहे. तात्पर्य सांगायचं म्हणजे की भगवंताने केलेला संकल्प, दिलेली प्रतिज्ञा, दिलेला शब्द, केलेली प्रतिज्ञा भगवंताला पूर्णच करावा लागतो. विठ्ठल हा. मग इकडे ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज यात्रा करण्याकरिता गेल्याच्या नंतर त्यांनी सर्व देव केले, शुकांची विष्णुकांची. औंढा नागनाथ सुद्धा केलं. औंढा नागनाथवर नामदेव महाराजांनी कीर्तन केलं. नामदेव महाराज त्या ब्राह्मण लोकांनी नामदेव महाराजांना हाकलून दिलं आणि नामदेव महाराजांनी मंदिराच्या मागं कीर्तन केलं. चक्क ज्ञानेश्वर त्या देवाने ते मंदिर फिरवलं. हे फिरविले देऊळ जग माझी ख्याती, फिरविले देऊळ जग माझी ख्याती. नामदेवा हाती दूध पेला, ओ नामदेवा हाती दूध पेला. फिरविले देऊळ जग माझी ख्याती, फिरविले देऊळ जग माझी ख्याती. नामदेवाचे दूध प्याला, हो नामदेवाचे दूध प्याला. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, फिरविले देऊळ जग माझी ख्याती. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, जग माझी ख्याती. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. नामदेवा हाती दूध पेला, ओ नामदेवा हाती दूध पेला. फिरविले देऊळ जग माझी ख्याती, फिरविले देऊळ जग माझी ख्याती. नामदेवा हाती दूध प्याला, ओ नामदेवा हाती दूध प्याला. मग तिथून कीर्तन करून ते पंढरपूर येथे गेले आणि गेल्याच्या नंतर भगवंताचं दर्शन घेतलं. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की भगवंताला म्हणाले की भगवंता मला समाधी घ्यायची आज्ञा द्या, भगवंता मला समाधी घ्यायची आज्ञा द्या. मग भगवंत म्हणाले की तुम्हाला इथे नाही समाधी घेता येणार, तुम्हाला अलंकापुरी आळंदी येथे समाधी घेता येईल. मग नामदेव महाराजांनी ज्ञानेश्वर महाराज अलंकापुरी आळंदी येथे गेले आणि गेल्याच्या नंतर तिथल्या नामदेव महाराजांच्या मुलांना तिथली जागा सारून घ्यायला लावली. सारून घ्यायला लावल्याच्या नंतर सर्व संत मंडळी आल्याच्या नंतर ज्ञानेश्वर महाराज जाताना नामदेव महाराज म्हणाले की जावा एकदाच ज्ञानेश्वर महाराजांना भेटू द्या, एकदाच ज्ञानेश्वर महाराजांना भेटू द्या. मग सर्व संत मंडळी ज्ञानेश्वर महाराजांना भेटून आल्याच्या नंतर ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली. पुढे ज्ञानेश्वरी ठेवून समाधी घेतली. समाधी घेतली समाधी घेतली आळंदी, समाधी घेतली आळंदी. समाधी
पंढरपूर येथे गेले आणि गेल्याच्या नंतर तिथले ब्राह्मण लोक म्हणाले की मंत्र बदलला की काही, आधी तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणत होतात तर आता ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात. ते संत मंडळी म्हणाले की हो, आता आमचा मंत्र बदलला आहे, आम्ही आधी विठ्ठल- ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. सर्वांनी म्हणा. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. बोला. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. हे ज्ञानोबा माऊली तुकाराम, 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 माऊली 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 माऊली. तिथले ब्राह्मण लोक म्हणाले की मंत्र बदलले की काय, आधी तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणत होतात तर आता ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणत आहे. मग ते संत मंडळी म्हणाले की हो, तेच नारायण महाराज प्रथम त्यांना सांगतात. हे ज्ञानदेव म्हणता माया, 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 ज्ञानदेव म्हणता माया. गेले समूळ विलया, पंचा महिमा वर्णुकीती, पंचा महिमा वर्णुकीती. गेले समूळ विलया, गेले समूळ हे विलया, पंचा महिमा वर्णुकीती, त्यांचा महिमा वर्णुकीती. हे ज्ञानदेव म्हणत माया, गेले समूळ विलया, हे गेले समूळ विलया, गेले समूळ विलया. हे ज्ञानदेव म्हणता माया, गेले समूळ विलया, गेले समूळ विलया, गेले समूळ विलया. ज्ञानदेव म्हणता माया, गेली समळ विलया, संत महिमा वर्णुकीती, चालविली भित्ती. हा ज्ञानेश्वर महाराजांच्या आई वडिलांचं नाव, आईचे नाव रुक्मिणी आणि वडिलांचे नाव विठ्ठल पंत. विठ्ठल पंतांना घरात मनेच लागेना. ते रोज रुक्मिणीला म्हणायचं की रुक्मिणी संन्यास घेऊ का, रुक्मिणी संन्यास
घेऊ का? रुक्मिणी माता काही सुद्धा बोलत नसू. एक दिवशी रुक्मिणी माता सिद्धपंताकडे गेले आणि गेल्याच्या नंतर सिद्धपंतांना म्हणाले की विठ्ठलपंत रोजच म्हणतात की संन्यास घेऊ का? रुक्मिणी संन्यास घेऊ का? मी काही सुद्धा बोलत नसू. सिद्धपंत म्हणाले की तुम्हाला मुलगा झाल्याशिवाय संन्यास घेता येणार नाही. तुम्हाला मुलगा झाल्याशिवाय संन्यास घेता येणार नाही. मग लगेच रुक्मिणी माता विठ्ठलपंतांना म्हणाले की आपल्याला मुलगा झाल्याशिवाय संन्यास घेता येणार नाही. आपल्याला मुलगा झाल्याशिवाय संन्यास घेता येणार नाही. मग एक दिवशी रुक्मिणी माता जरा रागात होत्या आणि विठ्ठलपंत रुक्मिणी माताला म्हणाले की रुक्मिणी संन्यास घेऊ का? मग रुक्मिणी माता म्हणाले की जा जा एकदाच घ्या संन्यास, एकदाच घ्या संन्यास. पडते पळीची आज्ञा पाडून विठ्ठलपंत काशी येथे गेले. गेल्यानंतर रामानंद स्वामीच्या आश्रमात गेले. आश्रमात गेल्याच्या नंतर त्यांना नमस्कार केला. नमस्कार केल्याच्या नंतर सगळं विचारून घेतलं. विचारून घेतल्याच्या सकाळ सकाळ उठल्याच्या नंतर रामानंद स्वामीच्या स्वप्नात देव आले आणि देव म्हणाले की विठ्ठलपंताच्या पोटी देव जन्माला येणार आहे. त्याला परत संस्कार करायला पाठवा. त्याला परत संस्कार करायला पाठवा. मग सकाळी उठल्याच्या नंतर रामानंद स्वामी लगेच रामेश्वर यात्रा करण्याकरिता गेले आणि गेल्याच्या नंतर इकडे तिकडून जाताना अलंकापुरी आळंद येथे सुद्धा गेले आणि ज्या रामानंद स्वामी ज्या पिंपळाखाली बसले ना त्याच पिंपळाखाली रुक्मिणी माता त्या पिंपळाला प्रदक्षिणा घालीत होत्या आणि मग रुक्मिणी माताला रामानंद स्वामी दिसले आणि रामानंद स्वामी म्हणाले की रामानंद स्वामीला आशीर्वाद घेतला. आशीर्वाद घेतल्याच्या नंतर रुक्मिणी माता म्हणाले की हा आशीर्वाद ह्या जन्मीचा का पुढच्या जन्मीचा? रामानंद स्वामी हसले आणि म्हणाले की माझ्याकडून काही चुकले का? रुक्मिणी माता म्हणाले की काही चुकले नाही तुमच्याकडून. आमचे विठ्ठलपंत संन्यास दीक्षा घेण्याकरिता काशी येथे गेले आहेत. मग रामानंद स्वामींनी त्यांची खाणाखुण विचारून घेतली आणि विचारून घेतल्याच्या नंतर रामानंद स्वामी म्हणाले की चला मी तुम्हाला त्यांची गाठ भेट घालून देतो. आणि रुक्मिणी माता आणि विठ्ठलपंत रुक्मिणी माता आणि सिद्धोपंत त्यांच्याबरोबर गेले आणि गेल्याच्या काशी येथे गेले आणि चैतन्य म्हणून अशी हाका मारली. चैतन्य धावत पळत आले. धावत पळत आल्याच्या नंतर रामानंद स्वामी म्हणाले की हे कोण आहेत? मग विठ्ठलपंत म्हणाले की ही माझी पत्नी रुक्मिणी आणि हे माझे सासरे विठ्ठलपंत. मग ती रामानंद स्वामी म्हणाले की जा तुझ्या गुरुची आज्ञा जा तू परत संसार कर. तुझ्या गुरुची आज्ञा जा तू परत संसार कर. मग विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता परत गेले आणि अलंकापुरी आळंद येथे गेले. आळंद गेल्याच्या नंतर त्या ब्राह्मण लोक अलंकापुरी आळंद येथे ते ब्राह्मण लोक त्यांना राहू दिलं नाही त्यांनी. मग ते विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता सिद्धपेठ इंद्रायणीच्या सिद्धपेठावर राहू लागले. तिथं राहू लागल्याच्या नंतर त्यांना मुलगा झाला. पहिल्या मुलाचं नाव निवृत्तीनाथ, दुसऱ्या मुलाचं नाव ज्ञानेश्वर आणि तिसऱ्या मुलाचं नाव सोपान काका आणि चौथी चिमुकली मुक्ताई. हे सगळे पुत्र मोठे होऊ लागले. मोठे होऊ लागल्याच्या नंतर विठ्ठलपंत म्हणाले की आपल्याला संन्यास घ्यायचा आहे. आपल्या मुलाला विद्या यावी, त्यांची मुंज हवी म्हणून आपल्याला संन्यास घ्यायचा आहे. मग लगेच विठ्ठलपंत ब्रह्मसभेत गेले आणि ब्रह्मसभेत गेल्याच्या नंतर त्यांना विचारलं की सांगा ना आम्हाला कोणचं प्रायचित्त घ्यायचं आहे? सांगा ना आम्हाला कोणतं प्रायचित्त घ्यायचं आहे? मग ते ब्राह्मण लोक म्हणाले की तुम्हाला देहांत प्रायचित्त घ्यायचं आहे. तुम्हाला देहांत प्रायचित्त घ्यायचं आहे. मग लगेच विठ्ठलपंत घरी आले आणि घरी आल्याच्या नंतर रुक्मिणी माता म्हणाले की तुमचं का थोडं चुकलं आहे? काय दिलं? कोणचं प्रायचित्त दिलं ब्राह्मण लोकांनी?
मग ते रामन विठ्ठल पंत म्हणाले की आपल्याला देहांत प्रायचित्त घ्यायचं आहे, देहांत प्रायचित्त घ्यायचं आहे. मग ते रुक्मिणी माता म्हणाले की मीही येते तुमच्या बरोबर. विठ्ठल पंत म्हणाले की नाही, तू इथेच मुलांची काळजी घे, तू नको येऊ. मग परत रुक्मिणी माता म्हणाली की नाही नाही मलाही यायचं आहे. मग विठ्ठल पंत म्हणाले की बरं चल. मग रुक्मिणी माताने त्यांना स्वयंपाक केला. स्वयंपाक केल्याच्या नंतर जीव घातलं, झोपी घातलं. झोपी घातल्याच्या नंतर त्यांनी एक पत्र सुद्धा लिहून ठेवलं होतं. त्या पत्रामध्ये लिहिलं होतं की मुलांनो, आम्हाला माफ करा, तुमची मंज व्हावी, तुम्हाला विद्या यावी म्हणून आम्ही देहांत प्रायचित्त घेत आहोत, देहांत प्रायचित्त घेत आहोत. मग ते रुक्मिणी माताने निवृत्तीनाथाच्या डोक्यावर हात फिरवला, दादाच्या डोक्यावर हात फिरवला, सपन दादाच्या डोक्यावर हात फिरवला, चिमुकली मुक्ताईच्या डोक्यावर हात फिरवला आणि जाताना सुद्धा चौघीही पुत्रांच्या डोक्यावर हात फिरवला आणि नंतर ते इंद्रायणीच्या डोहामध्ये उड्या टाकल्या. उड्या टाकल्याच्या नंतर इकडे सकाळ झाली. सकाळ झाल्याच्या नंतर निवृत्तीनाथाला ते पत्र दिसलं. ते पत्र वाचल्याच्या नंतर मुक्ताई म्हणाली की सांग ना दादा, आई बाबा कुठे आहेत? सांग ना निवृत्ती दादा, आई बाबा कुठे आहेत? सांग ना सपन काका, आई बाबा कुठे आहे? चौघी पुत्रांच्या डोळ्यामध्ये अश्रू येऊ लागले. कशाला गेली आई तू स्वर्गाला, हो वागेल तुझ्या या बाळाला, हो कशाला गेली आई तू स्वर्गाला, हो कशाला वागेल तुझ्या बाळाला, कशाला गेली आई तू स्वर्गाला, वागेल तुझ्या या बाळाला, कशाला गेली आई तू स्वर्गाला, हो कोण वागेल तुझ्या या बाळाला, दानव कोण करणारी मला, जिकडे पाहतो तिकडे बहुमान पैशाला, कशाला गेली आई तू स्वर्गाला, हो कोण वागेल तुझ्या या बाळाला, कशाला गेली आई स्वर्गाला, वागेल तुझ्या या बाळाला. कशाला गेली आई तू स्वर्गाला, हो कोण वागेल तुझ्या या बाळाला, हो कशाला गेली आई तू स्वर्गाला, हो कोण वागेल तुझ्या या बाळाला. हा मग ते मोठे होऊ लागले. मोठे होऊ लागल्याच्या नंतर ते करीत करीत फुलताना येथे गेले आणि गेल्याच्या नंतर तिथे एक 14 वर्षाचा जागा राहत होता. तो 14 वर्षांनी जागा झाला की ती त्या सर्व माणसांना जागा करायचा आणि मग इथं 6 महिन्यांनी उठला की तो जागा करायचा आणि मग इकडे मुक्ताई आल्या आणि मुक्ताई आल्याच्या नंतर तिथे एक आजीबाई रडत होती. ती म्हणते की अगं बाई माझं कुत्र मेलं ग, माझं कुत्र मेलं, माझं कुत्र मेलं ग, कुत्र मेलं, ह्याच्याशिवाय मला कोणच नव्हतं, ह्याच्याशिवाय मला कोणच नव्हतं. मग मुक्ताई म्हणाली की का रडताय तुम्ही? मग ती आजीबाई म्हणाली की अहो माझं कुत्रच मेलं, माझं कुत्रच मेलं, याच्याशिवाय मला कोणच नव्हतं, याच्याशिवाय मला कोणच नव्हतं. मग मुक्ताई म्हणाली की तुम्ही रडू नका, मी आताच त्या कुत्र्याला जाग करते. आणि मग मुक्ताईनी त्या कुत्र्याच्या टांगड्याला धरलं आणि संजीवनी मंत्र म्हणून गरगर फिंगवलं आणि ते कुत्र फेकून दिलं आणि ते कुत्र चिंगाट पडलं. सर्व माणसं झोपेतून उठल्यासारखं उठले. मग इकडे 6 महिन्यांनी चांगदेव महाराज जागे झाले आणि जागे झाल्याच्या नंतर त्यांच्या सैनिकांना विचारलं की
म्हणाले की इथे एक चिमुकली मुक्ताई आलती. तिने एक कुत्र घेतलं आणि त्या कुत्र्याच्या तंगड्याला धरलं आणि गरगर फिंगवलं आणि ते कुत्र फेकून दिलं आणि ते कुत्र चिंगाट पडलं आणि सगळे माणसं झोपेतून उठल्यासारखं उठून बसले. मग चांगदेव महाराज म्हणाले की आता पत्रच लिहावा लागेल. मग पत्रात काय लिहा तेच कळेना. आशीर्वाद लिहा तर वयाने छोटे आणि नमस्कार लिहा तर वयाने मोठे. काय लिहा तेच कळेना. ज्ञानाने मोठे काय लिहा तेच कळेना. मग ते कोरच पत्र दिलं. कोरच पत्र दिल्याच्या नंतर ते पत्र मुक्ताईच्या हातात पडलं. मुक्ताईने इकडून बघितलं तर ते काही दिसलं नाही. मग ते पत्र मुक्ताईने ज्ञानेश्वर महाराजांकडे दिलं. ज्ञानेश्वर महाराजांनी इकडून बघितलं तर त्या पत्रामध्ये काही लिहिलं नव्हतं. तर ज्ञानेश्वर महाराजांनी त्या पत्रामध्ये 65 ओव्या लिहून दिल्या आणि ते पत्र परत चांगदेव महाराजांकडे दिलं. आणि चांगदेव महाराज म्हणाले की आता भेट द्यायलाच जावं लागेल. मग तिकडून चांगदेव महाराज आकाशमानातून वाघावर बसून येत आहेत. मग इकडे त्यांनी काही सैनिक पाठवले आणि सैनिक पाठवल्याच्या नंतर ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की चांगदेव महाराज आकाशमानातून वाघावर बसून येत आहेत. तर मग मुक्ताई म्हणाली की आपण कशावर बसून जायचं. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आपण भिंतीवर जाऊया. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की भिंती तू बरं चल आता. मग भिंत चालवली. भिंत चालली तिकडून चांगदेव महाराज आकाशमानातून येत आहेत. इकडून ज्ञानेश्वर महाराज येत आहेत. तिकडून चांगदेव महाराज येत आहेत. मग आल्याच्या नंतर चांगदेव महाराजांना भिंत चालवताना ज्ञानेश्वर महाराज दिसले आणि दिसल्याच्या नंतर चांगदेव महाराजांनी आपल्या हातातला चाबूक खाली टाकला आणि खाली टाकल्याच्या नंतर त्यांचा नमस्कार केला. नमस्कार केल्याचे तेच नारा महाराज द्वितीय चरणात सांगतात. त्यांचा महिमा वर्णुकी 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 निराजीवत अलवेले भिंती निराजीवता अलवेले भिंती त्यांचा महिमा वर्णुकी त्यांचा महिमा वर्णुकी संत महिमा वर्णुकीती निर्जीव चालविली भिंती. मग तिथून ते शुद्धीपत्र आणण्याकरिता पैठण येथे गेले आणि गेल्याच्या नंतर तिथले ब्राह्मण लोक म्हणाले की तुमचं नाव काय. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की माझं नाव ज्ञानेश्वर. ही चिमुकली मुक्ताई आणि हे निवृत्ती
म्हणाले सोपान दादा. आणि मग ते ब्राह्मण लोक म्हणाले की तुम्ही कोणाचे आहात? मग ते ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की आम्ही विठ्ठल पंताचे आहोत. मग विठ्ठल पंताचे आहोत असं म्हटल्याच्या नंतर तुम्ही कशाकरिता आला आहात? मग ते ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की आम्हाला शुद्धी पत्र पाहिजे म्हणून आलो आहोत आम्ही. मग ते ब्राह्मण लोक म्हणाले की तुला त्या रेड्याच्या मुखात ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की तुला त्या रेड्याच्या मुखातून वेद बोलता येतो ना? ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की हो, पण त्या रेड्याच्या मुखातून वेद बोलता येत. मग तिथूनच एक पखालवाला दादा चालला होता आणि मग ते ब्राह्मण लोक म्हणाले की ए पखालवाला दादा इकडे. मग तो पखालवाला दादा इकडे आल्याच्या नंतर मग ते ब्राह्मण लोक म्हणाले की काय नाव आहे रेड्याचं? मग तो पखालवाला दादा म्हणाले की रेड्याचं नाव असं आहे की ज्ञान नाव आहे. मग ते ब्राह्मण लोक म्हणाले की ह्या ज्ञानात काय सुद्धा बदल नाही. मग ते ब्राह्मण लोक म्हणाले की दाखव बरं त्या रेड्याच्या मुखातून वेद बोलव. मग कोणता रोग बदलला? तर ऋग्वेद बोलविला. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्व तुझ्यांचा हलविला. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्व तुझ्यांचा हरविला. शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. गोपी प्रगटला ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. साधकाचा माय बाप दर्शने हरे नाम. सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. साधकांचा माय बाप दर्शने हरी बाप. सर्वभूते सुख रूप ज्ञानोबा माझा. ऋग्वेद बोलवला. जसं ज्ञानेश्वर महाराज म्हणाले ना तसं तर रेडा सुद्धा तसंच म्हणाला. आणि मग ब्राह्मण लोकांना देवा माने वाह! धन देव मने बोल रे ऋग्वेद. धन देव मने बोल रे ऋग्वेद. जसं ज्ञानेश्वर महाराज म्हणाले ना तसं रेडा सुद्धा म्हणाला. आणि त्या ब्राह्मण लोकांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या गळ्यात हार घातला. हार घातल्याच्या नंतर तेच लहरा महाराज तिसऱ्या चंद्र सांगतात. जड मुड उतरिले, जड मुड उतरिले. जडमुड उतरिले, जडमुड उतरिले. जडमुड उतरिले, जडमुड उतरिले. जडमुड उतरिले, जडमुड उतरिले. रेडे आमुखी वेद बोलवेले. रेड्या मुखी वेद बोलविले.
त्यांचा महिमा वर्णुकीची जडमुड उद्धारिले रेड्यामुखी वेद बोले नारायण महाराज म्हणाले की ज्ञानेश्वर महाराजांचे किती उपकार हे सुद्धा पेडू शकत नाही. नारायण महाराज म्हणाले की हे दोन हात आणि तिसरं मस्तक तेच नारायण महाराज शेवटच्या चरणात सांगतात. ए म्हणला मया ताला म्हणला मया मने नामया जाणारा मन माझे ज्ञानेश्वरा नमन माझे ज्ञानेश्वरा त्यांचा महिमा वर्णुकीती त्यांचा महिमा वर्णुकीती नमन माझे ज्ञानेश्वरा नमन माझे ज्ञानेश्वरा त्यांचा महिमा वर्णुकीती त्यांचा महिमा वर्णुकीती हा म्हणे नामया जाणारा नमन माझे ज्ञानेश्वरा विठोबा रखुमाई कुमारी जय जय ठोबार कुमारी ठोबार कुमार जय जय ठोबार कुमारी ठोबार कुमार ठोबार कुमारी जय जय ठोबार कुमारी ठोबार कुमारी जय जय ठोबार कुमारी जय जय ठोबार कुमारी जय जय ठोबार कुमारी ठोबार कुमारी ठोबार कुमारी ठोबार कुमारी जय जय ठोबार कुमारी ठोबार कुमारी ठोबार कुमारी ठोबार कुमारी ठोबार घुमाई कुमारी ठोबार घुमाई ठोबार कुमारी ठोबार घुमाई ठोबार कुमारी ठोबार घुमाई ठोबार कुमारी ठोबार घुमाई ठोबार ठोबार कुमारी ठोबार घुमाई ठोबार कुमारी ठोबार घुमाई ठोबार कुमारी ठोबार घुमाई ठोबार घुमाई ठोबार घुमाई जय जय ठोबार कुमारी मोबाईल नेला आणि मग बाथरूमात आता मोबाईल नाही नेवा त्याला आला तिकडून कॉल त्याला आला तिकडून फोन आल्याच्या नंतर ह्याने उचलायचा नाही ना तो उचलीला आणि मग ते म्हणते हॅलो 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 रेंज नाही का रेंज हॅलो हॅलो रेंज नाही का रेंज हॅलो हॅलो मग असं म्हटलं त्याला
माहिती का आता ह्याचा कार्यक्रम चालू आहे. मग तेव्हा इकडून त्या आवाज जोरदार आवाज आला. मग ह्याला कळलं की ह्याचा कार्यक्रम चालू आहे. विठ्ठल विठला विठला विठला. तुमच्या लक्षात येण्यासाठी एक दृष्टांत देते. हा एक पेताड एका वारकऱ्यापाशीच बसला. तो वारकरी म्हणतो माझा पाय का पण खजितोय. मग तो पेताड म्हणला अहो वारकरी भाऊ मी माझाच पाय खजितोय थोडी तुमचा खजितोय. ते म्हणला नाही तू माझा पाय खजितोय. पेताड म्हणला नाही मी माझाच पाय खजितोय. मग ते म्हणला आधी खाली तर बघ. ते म्हणला सॉरी मी माझा पाय कुठे गेला. ते मला काय माहिती. मग त्या म्हणला की उठ इथून जा बस कुठं पुढं. मग ते डायरेक्ट कंडक्टर ते आपलं ड्रायव्हर पाशी बसला. आणि त्या ड्रायव्हरने पहिला गेअर टाकला की त्याच्या पटात कसतरी व्हायचं. दुसरा गेअर टाकला की त्याच्या पटात कसतरी व्हायचं. तिसरा गेअर टाकला की त्याच्या पटात कसतरी व्हायचं. चौथा गेअर टाकला की त्याच्या पटात कसतरी व्हायचं. गाडी जेव्हा थांबली थांबल्याच्या नंतर मग सगळे उतरले. ड्रायव्हर सहित सगळे उतरले. हा पेताड एकटाच गाडीत बसला. आणि ह्याने काय केलं त्या गेअरला इकडून तिकडं करून एका झटक्यात उपटू काढला. सर्वजण बसले. गाडीत ड्रायव्हर बसला. सर्व बसले. आणि त्या ड्रायव्हरने गेअर टाकायला सुरुवात केली. असाच हात खाली गेला. तो गेअर कुठं गेला. तो पेताड म्हणला अहो काही काळजीच करू नका. तू बघायच्या धरण इकडून तिकडं करीत होता ना तरी तुम्हाला उपटला नाही गेअर. मी एका झटक्यात उपटून काढला. असे काही पेताड असतात. दारू गांजा मत पियो यारो आजकल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो आजकल गुम हो जाती है. अपने कमर का दाम खर्च कर मुंह में मिट्टी आती है. अपने कमर का दाम खर्च कर मुंह में मिट्टी आती है. मुंह में मिट्टी आती है. मुंह में मिट्टी आती है. तिघजण पेताड होते. मग एक पोरगा म्हणाला की माझ्या बायकोने आज चांगली शिळी आणली निबार्धक आणली. आज आपण त्याचीच पार्टी करू. मग हे शिळी आणल्याच्या नंतर बाहेर बांधल्याच्या नंतर ते म्हणले की बरं आज रात्री आपलीच पार्टी आहे. मग ते म्हणला बरं. मग ही झोपताना हिच्या लक्षात काय आलं कधी पण आपण शिळीच घरात बांधू. ह्याने शिळी घरात बांधली. आणि घरात बांधल्याच्या नंतर त्या शिळीच्या जाग्यावर एक कुत्रं बसलं होतं. आणि तिकडून तो पेताड आला. आणि त्याला ते कुत्रं काय शिपीत होतं सेम शिळी सारखंच होतं. मग ते कुत्रं उचलेलं आणि नेलं त्याचीच पार्टी केली. मग घरी सकाळी आला आणि ते म्हणलं हिथं शिळी कशी काय आली. मी तर रात्री पार्टीला नेलती ना तर हिथं कशी आली. त्याची बाईक म्हणली अहो तुम्ही रात्री कुत्रं घेऊन कुठं मेला होतात. ते म्हणाले मी काय कुत्रं नेलं होतं का. ते म्हणला काय नेलं होतं. मग कुत्रं नेलं होतं. मग ते वाय वाकाय लागला. म्हणून जब से क्या फायदा. सुबह पीओगे तो शाम को उतर जाएगी. हरी रात का पहला पीजे बंदे तेरी जिंदगी सुधर जाएगी. हा लटिका विभार सर्वा संसार वायवेर झार हरिवीर. तुमच्या लक्षात येण्यासाठी एक उदाहरण देते. एक आरशावाला होता. तो आशा गावात गेला. त्या गावात आरसाच नव्हता. हा गेला आणि गेल्याच्या नंतर ह्याचं जरा डोकं दुखत होतं. आणि तिकडून गिराईक आल्याच्या नंतर ते म्हणला ही काय आहे. ते म्हणला तुझा बाप आहे. ते म्हणला कितीला देतो. ते म्हणला देतो 500 रुपयाला. त्याने घेतला आणि त्या बाहेरच्या खुटीला अडकिला. ह्याची बायको होती मला चपाती लाटूस तर तव्यावर टाकूस तर ह्यो रोज उलथायला हजर असतो. आज कुठं मेलाय ही जाती तर त्या बाहेरच्या खुटीला एक आरसा अडकलेला असतो. आणि त्या आरशात बघती तिने कानातल्याला हात लावला ती पण कानातल्याला हात लावला. तिने पदर खोसला की ती पण पदर खोसायची. तिने पदर डोक्यावर घेतला की ती पण पदर डोक्यावर घ्यायची. तिने बांगड्या वाजल्या की ती पण बांगड्या वाजायची. मग
ते म्हणले, यासाठी वेळाय वय म्हणून सर्व लटकच आहे. ती आरशातली बाई खरी होती का? नाही, म्हणून सर्व लटकच आहे. लटिका व्यवहार सर्व हा संसार, वायवेर जार हरिवीर. वायर झार हरी वीण वायर झार हरि वीणा वायर धर हरि वीणा वायर धर लटिका व्यवहार सर्व हा संसार 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 वायर धार हरी वीण वायर धार हे हरि वीणा वायर धार हरि वीणा वायर एका माणसाने 20 गल्लास मठ्ठा आणला आणि आणल्याच्या नंतर तो बाथरूमात गेला. बाथरूम बाहेरच येईना. मग हे जी बाई कोणती चहा घ्या पण बाहेरच येईना. बाहेरच आहे. मग त्याच्या बायकोनी 4 कूलर लावले, एक फॅन लावला पण वासून चढला. विठ्ठल हा, मुलगा असावा तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा, मुलगा असावा तर ज्ञानेश्वर पुत्र महाराजांसारखा. भावा ऐसा गुंडा त्याचा त्रैलोकी झंडा त्याचा त्रैलोकी झंडा त्याचा त्रैलोकी झंडा प्रभावाचा जाती लोकी झेंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा पुत्र हवाईचा गुंडा त्याचा त्रैलोकी झंडा 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 पुत्र हवाईचा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. हा, आता नाव जरा चांगले ठेवा. मुलींचे नाव चांगले ठेवा. मुलांचे नाव चांगले ठेवा. नाही तर असं नाव ठेवतात पप्पी, असे काही नाव ठेवतात तुम्ही. तर असे नाव ठेवा. ज्ञानेश्वर ठेवा, निळोबाराय ठेवा, तुकोबाराय ठेवा. असे चांगले चांगले नाव ठेवा. एक म्हातारी टीव्ही बघत होती आणि तिने तिच्या नातीचं नाव काय ठेवलं? पप्पी. आणि मग ही चालली तिकडं समाधी स्थळाला चालली आणि ते नातीला बरोबर घेऊन चालली. आणि मग चालली आणि त्यांना काय जागाला बसायला जागा नव्हती. मग ती म्हातारी बाई कंडक्टर गेली, काठी टेकत कंडक्टर गेली आणि कंडक्टर गेली आणि गेल्याच्या तर कंडक्टरला म्हणाली की अहो कंडक्टर, दिवस गेली रात्र गेला पण आम्हाला काय बसायला जागा भेटली नाही. तेवढी माझी पप्पी तरी घ्या की. ती कंडक्टर हळूच गेला. मग त्याला दवाखान्यात नेलं. ही इकडून काठी टेकत ॲपल घेऊन गेली. ॲपल घेऊन गेल्याच्या नंतर ते कंडक्टर म्हणाल की आजीबाई तुमचं म्हटलं तरी काय होतं? मग ती आजीबाई म्हणली की अहो कंडक्टर, माझ्या नातीचं नाव पप्पी. मग ते कंडक्टर म्हणाल की आधीच सांगायचं की मग माझ्या नातीचं नाव पप्पी. 2 ला गेलेला सुया खोसायला. मग 2 ला गेले सुया खोसायला. विठ्ठल मुलगा असावा तर टेन्शन वाढवसारखा
छत्रपती शिवाजी महाराजांचा घासाशिवाय धार नाही तलवारच्या पातीला, घासाशिवाय धार नाही तलवारच्या पातीला, या छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राच्या मातीला, या महाराष्ट्राच्या मातीला अंधार पडत चाललाय संस्काराचा दिवा पाहिजे, अंधार पडत चाललाय संस्काराचा दिवा पाहिजे, या महाराष्ट्राच्या मातीला जिजाऊचा शोभा पाहिजे, जिजाऊचा शोभा पाहिजे. 65 किलोची तलवार रोगतो त्याचं नाव वेसाजी, 2000 लोकांबरोबर खेळ लढतो त्याचं नाव बाजी, हात तुटला तर लढत राहतो त्याचं नाव तानाजी, 1.5 तासामध्ये दुश्मनाच्या तंबूचा कळस काढून राहतो त्याचं नाव धनाजी, 8 तासामध्ये दिल्लीहून पुण्याला घोडावतो त्याचं नाव संताजी, आणि वाघाला फाडतो त्याचं नाव धर्मवीर संभाजी, सगळ्यांना एकत्रित मिळून स्वराज्य निर्माण करतो त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज की जय. हा लिव फळाला माझ्या मग शुभा जन्मला, ओ बापाचा बाप मग शुभा जन्मला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई आज आली फळाला, तो बापाचा बाप माझ्या शुभा जन्मला, तो बापाचा बाप माझ्या शुभा जन्मला. केला दंडाचा संवार, आत्या होती माझी जाऊची, शपथ घेतली स्वराज्याची, जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची, तर दिली स्वराज्याला या पूर्ण किडाला, तो बापाचा बाप माझ्या शुभा जन्मला, बापाचा बाप माझ्या शुभा जन्मला, तो बापाचा बाप माझ्या शुभा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, तो बापाचा बाप मग शुभा जन्मला, तो बापाचा बाप मग शुभा जन्मला, तो बापाचा बाप माझ्या शुभा जन्मला, तो बापाचा बाप माझ्या शुभा जन्मला. घेतली तलवार केला दुसऱ्याचा संवार, त्या आत्यालाच कोतया येणं काढीला बाहेर, प्रतापगडाच्या पायथ्याशी आहे कबर साक्षीला, तो बापाचा बाप मग शुभा जन्मला, तो बापाचा बाप माझ्या शुभा जन्मला, तो बापाचा बाप शुभा जन्मला, तो बापाचा बाप मग शुभा जन्मला, तो बापाचा बाप माझ्या शुभा जन्मला. तेचा राजा शिव छत्रपती माझा, झाला रे तेचा राजा शिव छत्रपती माझा, कुठवाकन मुजरा हो मी माझ्या देवाला, कुठवाकन मुजरा हो मी माझ्या देवाला, बापाचा बाप माझ्या शुभा जन्मला, तो बापाचा बाप मग शुभा जन्मला, तो बापाचा बाप मग शुभा जन्मला, बापाचा बाप माझ्या शुभा जन्मला, तो बापाचा बाप माझ्या शुभा जन्मला, तो बापाचा बाप माझ्या शुभा जन्मला. शुभा जन्मला, हिरशी खरी किरटा परी लहरी भगवा ध्वजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तिमिर हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा, हिरशी खरी किरटा परी लहरी भगवा ध्वजा, हिरशी खरी किरटा परी लहरी भगवा ध्वजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा
यवनाचा करी करी सरदार युगाचा गडतंदार यवनाचा करी करी सरदार मराठी मरदा हो निकुरदा मराठी मरदा हो निकुरदा छाटले शत्रूच्या भुजा अहो छाटले शत्रूच्या भुजा उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा मुलकार तिमिर हरा गरजा शिवाजी राजा मुलकार तिमिर हरा गरजा शिवाजी राजा भवानी आईचा कृपा वरदान दही खानाचा करुणी वदन कानाचा करोनी गदा निजई कानाचा करोनी गदा भवानी आईचा कृपा वरदान दही खानाचा करुणी वदन रात्रीत येऊ नका फित दैना रात्रीत येऊ नका फित दैना छाटले शत्रूच्या भुजा अहो छाटले शत्रूच्या भुजा उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा मुलकार तिमिर हरा गरजा शिवाजी राजा मुलकार तिमिर हरा गरजा शिवाजी राजा तळपे हाती नंगी तलवार होणी राणा कृष्णवर स्वर राणा कृष्ण परिसर भोनी राणा कृष्ण परिसर तळपे हाती नंगी तलवार होणी राणा कृष्णवर स्वर हर हर करी दरी कपारी हर हर करी दरी कपारी छटल्या शत्रूच्या भुजा अहो छटल्या शत्रूच्या भुजा उगवला तारा तिमिर हरा उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा मुलकार तिमिर हरा गरजा शिवाजी राजा मुलकार तिमिर हरा गरजा शिवाजी राजा हिरशी खरी किरटा परी लहरी भगवा ध्वजा हिरशी खरी किरटा परी लहरी भगवा ध्वजा उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा गरजा शिवाजी राजा शिवाजी राजा एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर शिवरायाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर शिवरायाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर दैवासाठी वार झेलले आपुल्या निधड्या छातीवर आपुल्या निधड्या छातीवर प्राणपणाने लढले बाबळे भरताचा राजावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर शिवरायाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर शिवरायाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर जात पात ना धर्म मानिला जगला माणुसकीवर जगला माणुसकीवर पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्तांच्या हृदयावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर शिवरायाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर शिवरायाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर राजाचं नाव
गड किल्ल्याचा छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की एकदा औसाहेब जिजाऊ कोंढाणा किल्ल्याकडे बघत असताना त्यांनी हा कोंढाणा किल्ला आपल्या ताब्यात पाहिजे, हा कोंढाणा किल्ला आपल्या ताब्यात पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज आले आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले की आऊसाहेब दचकल्या. आऊसाहेब म्हणाले की बोला शोभा. बघ छत्रपती शिवाजी महाराजांनी आऊसाहेब जिजाऊ माताचा दर्शन घेतल्याच्या नंतर मग ते जिजाऊ माता म्हणाली की हा कोंढाणा किल्ला आहे ना, हा आपल्या ताब्यात पाहिजे, हा कोंढाणा किल्ला आपल्या ताब्यात पाहिजे. मग छत्रपती शिवाजी महाराज लगेच दरबार भरवला. दरबार भरवल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले की कोंढाणा किल्ला कोण जिंकणार, कोणीच उठेना. कोंढाणा किल्ला कोण जिंकणार, कोणीच उठेना. इकडे तानाजी मालुसरे आपल्या मुलांची पत्रिका वाटण्याकरिता आले आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांनी ती पत्रिका वाचल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले की कोंढाणा किल्ला कोण जिंकणार. तानाजी मालुसरे म्हणाले की आम्ही जिंकणार कोंढाणा किल्ला, आम्ही जिंकणार. मग छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणाले की तुम्ही इथे लग्नाची तयारी करा, तवर आम्ही कोंढाणा घेतो. आणि मग ते तानाजी मालुसरे म्हणाले की आधी लग्न कोंढाण्याचं आणि नंतरच लग्न रायबाचं. आणि मग तानाजी मालुसरे बरोबर 500 मावळे. तानाजी मालुसरे घोरपड सुद्धा घेतली होती. त्या घोरपडीचं नाव यशवंती नाव होतं. आणि तानाजी मालुसरेंनी ती घोरपड वरती फेकली, परत खाली पडली, परत वरती फेकली, परत खाली पडली. आणि मग तानाजी मालुसरेला राग आला. तानाजी मालुसरे म्हणाले की यशवंती आता तू वर चढलेला आहेस ना, तर तुला कच्च्या भाकरी बरोबर खाईल. काय चमत्कार झाला. तानाजी मालुसरेंनी ती घोरपड वरती फेकली, त्या घोरपडीनं त्या कटाराला धरलं आणि वर चढली. आणि इकडून सर्व मावळे सरसर वर चढू लागल्याच्या नंतर युद्धाला सुरुवात झाली. कुणीच कुणाला भागे आणणारा युद्धाला सुरुवात झाली. तिथे एक उदयपान नावाचा सरदार होता, तो सुद्धा जागा झाला, तोही लढाई लागला. त्या उदयपान नावाच्या सरदाराने त्या तानाजी मालुसरेंच्या हातावर वार केला. तानाजी मालुसरेंनी आपल्या कमरातला पट्टा काढला आणि आपल्या हाताला गुंडाळला आणि परत लढू लागले. आणि त्या उदयपान नावाच्या सरदारांनी त्या तानाजी मालुसरेंच्या छातीवर वार केल्याच्या नंतर तानाजी मालुसरे खाली पडल्याच्या नंतर त्यांच्याबरोबर काही सैनिक आलते. मग तो कोंढाणा जिंकला. आणि तानाजी मालुसरेला छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं की तिथलं कोंढाणा आला ना, आपल्या ताब्यात आला ना, तिथली सर्व गवताची गंज पेटून द्या असं सांगितल्याच्या नंतर ते गवताची गंज पेटून दिली. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं लक्ष त्या कोंढाण्याकडेच होतं. आणि मग ते गंज पेटलेली छत्रपती शिवाजी महाराजांना दिसल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी सर्व दरबार भरल्याच्या नंतर कुठे माझा तानाजी कुठे माझा तानाजी. आणि मग काही सैनिक म्हणाले की आपला तानाजी शत्रूवर लढता स्वर्गाला गेला, आपला तानाजी स्वर्गाला गेला. हे मेरे वतन के लोगों पानी जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. हे मेरे वतन के लोगों
जरा आँख में भर लो पानी जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी जरा याद करो कुर्बानी छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले की गड आला पण सिंह गेला, गड आला पण सिंह गेला. छत्रपती शिवाजी महाराज की. हा तुमच्या लक्षात येण्यासाठी एक दृष्टांत देते. हा 3 पेतर होते. त्यातल्या एकाला तहान लागली. तहान लागल्याच्या नंतर तो म्हणाल की चला आता पुढे एक हिरो आहे, आपण त्या हिरीतलं पाणी पिऊया. मग हा गेला. हे तिघे जण गेले आणि गेल्याच्या ते डोकून पाहिलं तर त्या चंद्र पडलेला दिसला. ह्यांना चंद्र पडलेला दिसला. ते म्हणाले की ही बघा ह्याच्यात चंद्र पडला आहे. मग ते म्हणाले की चला आपण काढूया हे चंद्र. आणि माझा बाप सुद्धा तिकडे वरल्याकडं दाऱ्यावर गेला आहे. त्यांनी बॅटरी सुद्धा नेलेली आहे. मग त्याला उजेड नको का चंद्राचा. मग तिथं एक लगेच बकेट होती. त्या बकेटीला दोरी होती. त्यांनी खाली सोडली. ती बकेट खाली सोडली आणि त्या खाली सोडली आणि ती चंद्राला खाली सोडली. आणि खाली सोडल्याच्या नंतर त्यातून तो चंद्र काय आता खाली पडत असतो का नाही. म्हणून हे पेताळ होते. मग त्यांनी ती बादली ती दोरी वडली अशीच एका खपराला गुतली आणि ती तिघही पेताळ खाली पडले. आणि खाली पडल्याच्या नंतर बघा आपण एका झटक्यातच हा चंद्र वरती लावला. आता माझ्या बापाला दाऱ्या उजेड झाला आणि आता आपल्याला जायला पण उजेड झाला. मग आता चंद्र काही पडत असतो का नाही. त्याचं फक्त प्रतिबिंब दिसतं. विठ्ठल 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 करवले तशी कटकट वाकडे केली तर देव जाणे. जे चुकलेले असेल ते माझे आणि जे चांगले असेल ते माझे गुरुवारी हरिभक्तपराय रामानुचार्य भगवताचार्य कांताताई महाराज बाईसाहेब सोनटक्के यांच्यामुळे आज मी या गादीवर उभा राहिले आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय 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 जय. मने नाम या जाणारा मने नाम या जाणारा नमन माझे दानेश्वरा नमन माझे दानेश्वरा ज्ञानेश्वरा. त्यांचा महिमा वर्णू किती त्यांचा महिमा वर्णू किती. मने नाम याचा नारायण मने नाम याचा नमन माझे ज्ञानेश्वरा नमन माझे ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा. त्यांचा महिमा वर्णू किती त्यांचा महिमा वर्णू किती.
निर्जीव चालविली भिंती निर्जीव निर्जीव चालविली भिंती निर्जीव चालविली भिंती त्यांचा महिमा